नेक्स्ट एक्झाम्पल बघा. शो दॅट द इक्वेशन, हे इक्वेशन दिलेलं आहे, डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. जास्तीत जास्त एक्झाम्पल तुम्हाला अशी येतील की दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करतील, असा प्रॉब्लेम मोस्टली येईल. पण इथं त्यांनी दिलेलं आहे इट डज नॉट रिप्रेझेंट. ठीक आहे, त्या पद्धतीनं सोडवायचं आहे. दोन कंडिशन्स आहेत, त्या दोन कंडिशन्स आपण एक एक चेक करू. त्यापैकी कुठली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही त्याच्यावरून आपण ठरवू की रिप्रेझेंट करेल किंवा नाही ते. गिव्हन इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 2y स्क्वेअर प्लस 2x प्लस 2y प्लस 1 इक्वल टू 0. Comparing with x square plus 2, sorry, ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c इक्वल टू 0. हे आपल्या स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करा. त्यामुळे a इक्वल टू 1 येणार, 2h इक्वल टू 2 आहे म्हणजेच h इक्वल टू 1, b इक्वल टू 2, त्याच्यानंतर 2g इक्वल टू 2 आहे म्हणजेच g इक्वल टू 1 येणार. तर 2f इक्वल टू 2, त्यामुळे f इक्वल टू 1 आणि c इक्वल टू 1. तर सेव्ह होईपर्यंत हे जात नाही. c इक्वल टू 1 या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. मग पहिली कंडिशन बघूया. पहिली कंडिशन म्हणजे abc प्लस 2fgh मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर, ही टर्म शून्य आली पाहिजे. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण. दिस इज इक्वल टू a 1 आहे, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 1 प्लस 2 इंटू f 1 आहे, g 1, h 1 मायनस a 1 आहे, f 1 आहे त्याचा स्क्वेअर मायनस b ची व्हॅल्यू 2, g 1 आहे मायनस c ची व्हॅल्यू 1, h ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर. ते काय काय होते बघा. ह्याचं येणार 2, या सगळ्याचं पण येणार 2, इथे येणार -1, -2 आणि -1. मग 2 प्लस 2 4 आणि हे सगळं मिळून -4. दिस इज इक्वल टू 0. ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. आता दुसरी कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ab. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. एच ची व्हॅल्यू आहे 1, 1 चा स्क्वेअर मायनस ए आहे 1 आणि बी आहे 2. त्यामुळे हे किती होणार, 1 मायनस 2 होणार, म्हणजेच -1 विच इज लेस दॅन 0. ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. देअरफॉर गिव्हन इक्वेशन does not represent a pair of lines. या पद्धतीनं ते पूर्ण करायला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा.
शो दॅट द इक्वेशन, हे इक्वेशन आहे, इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स. गिव्हन इक्वेशन इज 2x² minus xy minus 3y² minus 6x plus 19y minus 20 equal to 0. Comparing with ax² plus 2hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c equal to 0. याच्याशी कंपेअर करा. a equal to 2, 2h equal to -1 आहे, म्हणजेच h equal to -1/2. त्यानंतर b ची व्हॅल्यू -3, 2g equal to -6 आहे, मग g equal to -3, 2f equal to 19 आहे, f equal to येणार 19/2, c equal to -20. मग सगळ्यात पहिल्यांदा पहिली कंडिशन, abc प्लस 2fgh मायनस af² मायनस bg² मायनस ch², ही कंडिशन. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूयात आपण. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -3, c -20 प्लस 2, f 19/2, g -3, h -1/2 मायनस a2 f चा स्क्वेअर 19/2 त्याचा स्क्वेअर. त्यानंतर मायनस b आहे -3, g आहे -3 त्याचा स्क्वेअर. त्याच्यानंतर ch² मायनस c ची व्हॅल्यू -20 आणि h ची व्हॅल्यू -1/2 आणि त्याचा स्क्वेअर. एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे हे जरा काळजीपूर्वक करा. कशा पद्धतीनं काय काय करावं लागेल बघा जरा त्याला. सगळ्या व्हॅल्यूज परत एकदा बघून घ्या. आता हे सोडवूया, पुढं बघूया काय काय होते त्याचं. त्यामुळं ह्या ज्या टर्म्स येतील व्यवस्थित व्हॅल्यूज वापरणं याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. हे किती होते बघा, 20 त्रिक 60 आणि गुणिले 2 120 प्लस येणार ते. त्याच्यानंतर हिथं होणार हे 2 ला 2 कॅन्सल होईल, 19 त्रिक 57 आणि मायनस मायनस प्लस 57 डिव्हायडेड बाय 2. याच्या पुढं 19चा वर्ग तो येतो 361, 361 डिव्हायडेड बाय 4 येणार, त्याला या 2 भाग घालवा म्हणजे हे एवढं येईल. त्यानंतर इथं मायनसचा स्क्वेअर प्लस आणि हे मायनस मायनस परत प्लस होणार. 3 चा स्क्वेअर येणार 9, 9 इंटू 3 ते येणार 27. इथं मायनसचा स्क्वेअर प्लस होणार आणि हे मायनस मायनस प्लस होणार, प्लस 1/4 आणि 20 म्हणजे इथे येणार 5 येणार. हे एवढं सोडवून काय येते बघू आपण त्याचं आता. सो दिस इज इक्वल टू 120 आणि 27 हे झाले 147. 147 आणि 5 152 होणार. 152 या तिघांची बेरीज केली येणार 152 प्लस
57 वजा 361, मग 361 वजा 57 केले की 7 आणि 4 11 हातचे आले, 1 तर 0 इथं 304 येते. मग 304 भागिले 2 होणार आणि मायनस येणार, कारण ही टर्म मायनस आहे बघा, ब्रॅकेटमध्ये टाकतोय असं. म्हणजेच हे किती होणार बघा, 152 मायनस 2 न जर तुम्ही याला भाग घालवला तर हे पण 152च येते. सो दिस इज इक्वल टू 0. मग ही कंडिशन 0 येते. इकडे मांडतोय ह्याला बरोबर ह्याच्या खाली, दिस इज इक्वल टू 0. ही पहिली कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ए बी. आता यांच्या व्हॅल्यूज तेवढे घेऊया. काय काय बघा, एच आहे -1/2, -1/2 त्याचा स्क्वेअर मायनस ए इंटू बी. ए आहे 2 आणि बी आहे -3. असेल. सो दिस इज इक्वल टू 1/4. हे मायनस मायनस प्लस होणार, 3 2 6 होणार, 4 सख्ख 24 आणि 1 25/4. ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली पाहिजे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 चालते. देअरफोर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. देअरफोर गिव्हन इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स. या पद्धतीनं हे एक्झाम्पल कम्प्लीट होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. शो दॅट द इक्वेशन, तर इक्वेशन दिलेलं आहे या पद्धतीनं. इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स. त्यामुळे तेच काम परत एकदा करावं लागेल. त्याच्यात थोडंसं पुढं वाढवलेलं आहे. अल्सो फाइंड ॲक्यूट अँगल बिटवीन देम. त्यांच्यातला ॲक्यूट अँगल पण विचारलाय, म्हणजे टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन लिहून घेऊया. गिव्हन इक्वेशन इज 2x² प्लस xy मायनस y² प्लस x प्लस 4y -3 इज इक्वल टू 0. या पद्धतीने इक्वेशन दिलेलं आहे. कम्पेअरिंग विथ ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. याच्याशी कम्पेअर करा. a इक्वल टू 2 येणार, 2h इक्वल टू 1 आहे, म्हणजे h इक्वल टू 1/2 येणार. b ची व्हॅल्यू b इक्वल टू -1, त्यानंतर 2g इक्वल टू 1, म्हणजेच g इक्वल टू 1/2 येणार. 2f इक्वल टू 4, f इक्वल टू 2 येणार आणि c इक्वल टू -3 येणार. त्याच्यानंतर ही कंडिशन abc प्लस 2fgh मायनस af² मायनस bg² मायनस ch², दिस इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -1, c ची व्हॅल्यू -3 प्लस 2, f ची व्हॅल्यू आहे 2, g ची व्हॅल्यू 1/2, h ची व्हॅल्यू 1/2. त्याच्या पुढे -af² म्हणजे 2, f ची व्हॅल्यू पण 2च आहे, 2चा स्क्वेअर. त्यानंतर bg² मायनस, व्यवस्थित घ्या जरा, कारण हे होते काय याच्यामध्ये व्हॅल्यूज भरपूर असल्यामुळे चुकण्याची शक्यता आहे. b
जी चा स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर मायनस सी ची व्हॅल्यू -3 आणि एच चा स्क्वेअर म्हणजेच 1/2 चा स्क्वेअर. सो दिस इज इक्वल टू, हे टोटल होणार 6. त्यानंतर इथं बघा हे दोन कॅन्सल, हे पण कॅन्सल, +1 येणार. च्या पुढं ह्या 2चा वर्ग 4, 4 2 8. इथं मायनस मायनस प्लस होणार, +1/2 येणार. इथं पण मायनस मायनस प्लस आणि 1/2 चा स्क्वेअर तो होणार 1/4 हे असं येणार. हे टोटल किती होते बघा आता. हे असं कसं काय झालं बरं. 3/4 इथं मायनस +1/2 बरोबर आहे. त्यात काहीतरी घोळ झालेला दिसतोय, कुठली तरी व्हॅल्यू आपली चुकलेली दिसते. ABC हे बरोबर आहे. 2 F2 G1/2 H पण 1/2 -AF² -A आणि F चा स्क्वेअर हे पण बरोबर आहे. मायनस BG² B आणि G चा स्क्वेअर पाहिजे बघा इथं. असं काहीतरी होतं बारीक सारीक. आता इथं येईल 1/4 याचा स्क्वेअर, इथं 1/4 येणार. हे असेल, चुकतंच ते याच्यामध्ये बऱ्यापैकी. त्यानंतर इथं 6 + 1 हे 7 - 8 हे येणार -1 आणि या दोघांची बेरीज होऊन 4/4 म्हणजे +1 येणार. दिस इज इक्वल टू 0. ही पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता दुसरी कंडिशन आहे h² - AB. हे सोडूया. त्यासाठी आता h, a आणि b लागेल मला. h आहे 1/2, त्याचा स्क्वेअर लागेल -a 2 आहे आणि b ची व्हॅल्यू ती आहे -1. एवढं सोडवायचं. मग हे किती येते बघा सोडवून. हे होणार 1/4, इथं होणार मायनस मायनस प्लस, ते येणार 2 4 2 8 आणि 1 9 होणार 9/4. दिस इज ग्रेटर दॅन 0. Therefore, given equation represents a pair of lines. हे या पद्धतीने येईल. त्याच्यानंतर पुढे आता त्यांनी अँगल पण विचारलेला आहे, तो पुढचा सेक्शन करतोय. अँगल थीटा कन्सिडर करतोय पहिल्यांदा. लेट थीटा इक्वल टू, तर हा अॅक्यूट अँगल या ठिकाणी आपण कन्सिडर करूया. लेट थीटा इक्वल टू अॅक्यूट अँगल between these two lines. Therefore, tan theta equal to mod मध्ये 2 into square root of h² - AB divided by a plus b असा फॉर्म्युला आहे. त्यातलं h² - AB आपण फाइंड आउट केलेलं आहे आणि a आणि b पण आपल्याला इथे दिसत आहेत. वापरूया त्याच्यामध्ये. Therefore, tan theta equal to mod मध्ये 2 h² - AB आहे, ते आहे 9/4 डिव्हायडेड बाय a प्लस b. हे बघा इथं a आणि b आहेत बघा. a आहे 2, b आहे -1. 2 आणि -1, त्यामुळे इथं येणार 2 + -1 या पद्धतीने. आता यांचे स्क्वेअर रूट घ्या, बेरीज वजाबाकी जे काय असेल ते करून घ्या.
म्हणजे किती होणार 2 × 3/2 येणार आणि 2 - 1 ते येणार 1. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. देअरफोर tan थीटा इज इक्वल टू 3 येते. त्यांनी अॅक्यूट अँगल विचारलाय त्यामुळे थीटा काढून ठेवा शेवटी. देअरफोर थीटा इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 3. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन्स. तिने 2 इक्वेशन्स दिलेले आहेत या पद्धतीची आणि यांची सेपरेट इक्वेशन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. थोडासा वेगळा टाईप आहे. बघा कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते. त्याच्यातलं दुसरं एक्झाम्पल घेतोय. पहिलं एक्झाम्पल तुम्ही सोडवा. हे विशेष काही नाही आहे जास्त. हे दिलेलं इक्वेशन तर याच्यामध्ये x+1 दिसते आपल्याला 2 ठिकाणी, तसंच y-2 पण आहे. मग मी काय करतोय याच्यामध्ये x+1 त्याला कन्सिडर करतोय कॅपिटल X अँड y-2 त्याला कन्सिडर करतोय कॅपिटल Y. देअरफोर 10x² प्लस x इंटू y मायनस 3y² दिस इज इक्वल टू 0. मग हे 10 इंटू -3 हे होणार -30. -30 चे फॅक्टर्स येतील 5 इंटू 6 5×30. मिडल टर्म जे आहे त्याचं साइन प्लस आहे त्यामुळे +6 आणि -5 असं येणार. देअरफोर 10x² -5xy प्लस 6xy minus 3y² this is equal to 0. 3y² this is equal to 0. आता या दोघांच्यातून काहीतरी कॉमन येईल. या दोघांच्यातून पण याच्यातून पहिल्या दोघांच्यातून 5x कॉमन घ्या. 5x कॉमन घेतलं तर इथे येणार 2x मायनस y. या दोघांच्यातून 3y कॉमन घ्या. 3y कॉमन घेतलं तर इथे येणार 2x मायनस y दिस इज इक्वल टू 0. या दोघांच्यातून परत 2x मायनस y हे कॉमन घ्या. 5x प्लस 3y हे असेल. देअरफोर 2x मायनस y इज इक्वल टू 0 और 5x प्लस 3y इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये परत आपण सुरुवातीला जे x आणि y कन्सिडर केलेलं आहे ते आता याच्यामध्ये वापरायचं. काय बघा, कॅपिटल Xच्या ठिकाणी आहे x+1. देअरफोर 2 इंटू ब्रॅकेट x+1 मायनस y ची व्हॅल्यू आहे y-2 दिस इज इक्वल टू 0 और इथं तसंच x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू वापरूया. 5 इंटू ब्रॅकेट x+1 प्लस 3 इंटू ब्रॅकेट y-2 दिस इज इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफाय करा. देअरफोर 2x प्लस 2 मायनस y प्लस 2 this is equal to 0 or 5x plus 5 plus 3y minus 6 this is equal to 0. त्यामुळे हे टोटल किती होणार 2x minus y plus 4
दिस इज इक्वल टू 0 और इथे येणार 5x प्लस 3y minus 1 equal to 0. Therefore, two lines represented by given equation are. शेवटी वाक्य या पद्धतीने लिहा. हे वरती आपण फक्त इक्वेशन सोडवले. ऍक्च्युअली त्याचं जे आन्सर आहे ते आन्सर या पद्धतीने शेवटी लिहून ठेवा. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द फॉलोइंग इक्वेशन्स रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स. इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यात एका ठिकाणी एक अननोन कॉन्स्टंट दिलेला आहे, अननोन व्हॅल्यू दिलेली आहे के. तर हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करतं. तर त्या के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं. तर त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, गिव्हन इक्वेशन इज 3x² प्लस 10xy प्लस 3y² प्लस 16y प्लस k is equal to 0. Comparing with ax² plus 2hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c equal to 0. याच्याशी कम्पेअर करा. म्हणजे a इक्वल टू 3, 2h इक्वल टू 10 आहे, त्यामुळे h इक्वल टू 5 येणार, b इक्वल टू 3, 2g x ची टर्मच नाहीये बघायच्यात, म्हणजे 2g इक्वल टू 0 घ्या, g इक्वल टू 0 येणार, 2f इक्वल टू 16, f इक्वल टू 8 येणार आणि c इक्वल टू k येणार. आता ह्याने पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतं म्हणून सांगितलेलं आहे. धिस इक्वेशन represents a pair of lines. Therefore, ABC plus 2FGH minus AF square minus BG square minus CH square equal to 0 हे असं येणार. डायरेक्ट इक्वल टू 0 घ्यायचं, कारण त्यांनी सांगितलंय की हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करतं. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. 3, बी ची व्हॅल्यू 3 आहे, सी आहे के, प्लस 2 एफ 8 आहे, जी ची व्हॅल्यू 0 आहे, एच 5 मायनस ए आहे 3, एफ चा स्क्वेअर म्हणजे 8 चा स्क्वेअर मायनस बी 3 आहे, जी ची व्हॅल्यू 0 त्याचा स्क्वेअर मायनस सी आहे के, त्यानंतर एच चा स्क्वेअर म्हणजे एच म्हणजे 5 आहे त्याचा स्क्वेअर, दिस इज इक्वल टू 0. तेव्हा जरा व्हॅल्यूज फक्त जरा व्यवस्थित काळजीपूर्वक वापरून घ्या. सो दिस इज इक्वल टू, हे किती होणार आहे, हे होणार 9k, त्यानंतर हे 0 होणार, हे पण 0 होणार, 8चा वर्ग 64, 64 गुणिले 3 192, म्हणजे हे येणार -192
त्यानंतर हे 0 झालेलं आहे मायनस ते किती येते 25K या साईड. तेव्हा व्हॅल्यूज फक्त जरा व्यवस्थित काळजीपूर्वक बघून घ्या. मग 9K इक्वल टू 0 आहे हे. 9K मायनस 25K म्हणजे होणार -16K होणार. तोपर्यंत हे 192 पलीकडे पाठवतोय, ते तिकडे गेल्यानंतर +192 होणार. K इज इक्वल टू 192 डिवायडेड बाय -16 हे इकडे घेतोय. हे किती होते बघा 16 उरले 3 16 2 32 म्हणजेच K इक्वल टू -12 हे त्याचं फायनल आन्सर आहे. दुसरं एक्झाम्पल, गिव्हन इक्वेशन इज kxy plus 10x plus 6y plus 4 equal to 0. Comparing with ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. याच्याशी याला कम्पेअर करूया. आता इथे एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरच्या टर्म्सच नाहीये. याचा अर्थ a इक्वल टू 0, b इक्वल टू 0, 2h बरोबर k आहे, त्यामुळे h इक्वल टू येणार k अपॉन 2. 2g बरोबर 10 आहे, त्यामुळे g इक्वल टू 5 येणार. 2f इक्वल टू 6 आहे, f इक्वल टू 3 येणार आणि c इक्वल टू 4 येणार. आता हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करतं म्हणून सांगितलेलं आहे. दिस इक्वेशन represents a pair of lines. हे त्यांनी दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. म्हणजेच तुम्ही डायरेक्ट ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0 असं डायरेक्ट तुम्ही घेऊ शकताय. आता बघा बरं, याच्यात A 0 आहे, B पण 0 आहे, C ची व्हॅल्यू आहे 4 प्लस ट्वाइस F आहे 3, G 5, H K अपॉन 2 मायनस A ची व्हॅल्यू 0 आहे, F आहे 3 त्याचा स्क्वेअर मायनस B ची व्हॅल्यू 0, G ची व्हॅल्यू 5 त्याचा स्क्वेअर मायनस C ची व्हॅल्यू 4 आणि H ची व्हॅल्यू K अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये जिथं जिथं 0 आहे हे सगळं शून्य होणार. बाकीचं सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. हे 2 ला 2 कॅन्सल होईल, म्हणजेच हे किती होणार बघा, 5 त्रिक 15, 15K येणार याचं. त्यानंतर डायरेक्ट इथे यायचं आहे, इथे येणार K स्क्वेअर आपण मांडतो इथं 4 इंटू हे असं होईल. हे 4 4 कॅन्सल होईल, त्यामुळे हे फायनल असं येणार 15K मायनस K. दिस इज सॉरी 15K मायनस K स्क्वेअर इक्वल टू 0 येणार. मग याच्यातून K कॉमन घ्या, म्हणजे हे असेल therefore K equal to 0 or K equal to 15 या पद्धतीने.
आता फक्त त्यांनी जे दिलेलं इक्वेशन आहे ते एकदा बघूया आणि त्याच्यामध्ये जर आपण के इक्वल टू झिरो वापरलं तर काय होईल तेवढं बघतो बघा. समजा मी याच्यामध्ये या इक्वेशन मध्ये के इक्वल टू जर झिरो वापरलं तर ही पण टर्म झिरो होईल. म्हणजे फक्त हे एवढं शिल्लक राहील. मग हे दोन लाईन्सचं इक्वेशन नाही होऊ शकत. इट विल रिप्रेझेंट ओनली अ सिंगल लाईन. ते तेवढं तुम्हाला इथं सांगावं लागेल. त्यामुळे व्हॅल्यूज नुसत्या फाइंड आउट करू नका, त्याचा परिणाम काय होईल ते पण त्या ठिकाणी लिहित चला. इफ के इक्वल टू झिरो, गिव्हन इक्वेशन will represent only one line. त्यामुळे आपल्याला के इक्वल टू झिरो घेता येणार नाही. देअरफोर के इक्वल टू 15, दिस इज द फायनल आन्सर. हे त्याचं फायनल आन्सर होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. गिव्हन इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस 2y स्क्वेअर प्लस x मायनस y प्लस k इक्वल टू 0. Comparing with ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c इक्वल टू 0. याच्याशी कम्पेअर करा. a इक्वल टू 1, 2h इक्वल टू 3 आहे, म्हणजेच h इक्वल टू 3/2, b इक्वल टू 2, 2g इक्वल टू 1 आहे, त्यामुळे g इक्वल टू 1/2 होणार. 2f इक्वल टू -1, त्यामुळे f इक्वल टू -1/2 आणि c इक्वल टू k येणार. आता ही लाईन, हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करतं. धिस इक्वेशन represents a pair of lines. Therefore, ABC plus 2FGH minus AF square minus BG square minus CH square equal to 0. Therefore, याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरतोय 1 into 2 into K प्लस 2, एफ ची व्हॅल्यू आहे -1/2, जी ची व्हॅल्यू आहे 1/2, एच ची व्हॅल्यू आहे 3/2, त्यानंतर मायनस ए आहे 1, एफ ची व्हॅल्यू -1/2 त्याचा स्क्वेअर मायनस बी इक्वल टू 2, जी इक्वल टू 1/2 त्याचा स्क्वेअर मायनस सी आहे के आणि एच 3/2 त्याचा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 0. मग हे टोटल आता सिम्प्लिफाय करूया म्हणजे आपल्याला के ची व्हॅल्यू मिळेल त्या ठिकाणी. हे येणार 2k. त्यानंतर इथं काय होणार बघा, इथे एक 2 कॅन्सल होईल आणि हे टोटल येणार -3/4. हे येईल तर मायनसचा स्क्वेअर हा प्लस होणार, त्यामुळे पुढचं मायनस तसंच राहील 1/4 इथं.
1/2 स्क्वेअर 1/4 दोन भाग घालवा -1/2 येणार इथं. त्यानंतर इथे येणार 9/4 -9k/4. दिस इज इक्वल टू 0. आता हे टोटल किती होणार बघा, ह्याचं होणार -1 आणि हे परत पुढं -1/2 म्हणजे -1 -1/2 -2 -1 म्हणजे हे होणार -3/2 होणार. केच्या टर्म एकाच बाजूला ठेवतोय. 2k मायनस 9k/4. त्यानंतर ह्यांचं सोडवून आता किती आलेलं आहे, -3/2. दिस इज इक्वल टू 0. त्याला सोडवूया परत आणि पुढं. हे किती होते बघा इथं, हे -3/2 पलीकडे पाठवूया, तिकडे गेल्यानंतर ते प्लस होईल. तोपर्यंत हे 4 दुने 8, 8 - 9 म्हणजे -k/4. दिस इज इक्वल टू 3/2. therefore -k equal to 3/2 into 4. हे 4 इकडे आलं, त्यामुळे k इक्वल टू -6 हे त्याचं फायनल आन्सर येते. या पद्धतीनं तुम्हाला हे सोडवावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड P and Q if this equation represents a pair of perpendicular lines. अतिशय महत्वाचा टाइप, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. शक्यतो करून प्रश्न या टाइप वरती येईल, त्यामुळे हा टाइप अगदी व्यवस्थित करून ठेवा. एकदम सिंपल टाइप आहे, काही विशेष त्याच्यामध्ये नाहीये. गिव्हन इक्वेशन इज px² -8xy +3y² +14x +2y q equal to 0. Comparing with ax² +2hxy +by² +2gx +2fy c equal to 0. याच्याशी कंपेअर करा. a equal to p, h equal to -4, b equal to 3, g equal to 7, f equal to 1 आणि c equal to q. आता हे इक्वेशन परपेंडिक्युलर लाईन्स रिप्रेझेंट करतं म्हणून सांगितलं. त्यामुळे पहिल्यांदा परपेंडिक्युलरची कंडिशन वापरूया. This equation represents a pair of perpendicular lines. जर या लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर आपल्याकडे कंडिशन आहे a + b = 0. a ची व्हॅल्यू आहे p, b ची व्हॅल्यू आहे 3. दिस इज इक्वल टू 0. therefore p equal to -3. ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. मग a बरोबर p आहे, त्यामुळे a इक्वल टू -3 घ्यायचं आता इथून पुढे, हे लक्षात ठेवा. आता दुसरं इक्वेशन वापरूया. ऑल्सो आता ते पूर्ण कंप्लीट इक्वेशन आता यूज करून घेऊया. तिथनं तुम्हाला दुसरी व्हॅल्यू मिळेल. abc प्लस 2fgh मायनस af² मायनस bg² मायनस ch² इक्वल टू 0.
त्यातलं ए आहे -3, बी ची व्हॅल्यू 3, सी आहे क्यू प्लस 2, एफ आहे 1, जी ची व्हॅल्यू 7, एच -4 मायनस ए -3, एफ 1 मायनस बी 3, जी 7 त्याचा स्क्वेअर मायनस सी म्हणजे क्यू एच -4 स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. आता हे सोडवायचं म्हणजे तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू सुद्धा इथं मिळेल. आता बघा बरं हे काय काय येणार, हे येणार -9 क्यू. इथे किती होते, 7 चौक 28, 28 2 56 -56. त्यानंतर 1 चा स्क्वेअर 1, इथं मायनस मायनस प्लस हे येणार 3. 7 चा वर्ग 49, 49 गुणिले 3, 40 गुणिले 3 120, 147 येते. माहिती असलं आणखी एकदा करून बघू, इथं रिस्क नको. 27, 7 हातचे आले 2, 3 चौक 12 आणि बरोबर 147 मायनस 147. त्यानंतर इथं मायनसचा स्क्वेअर प्लस पण पुढे मायनस शिल्लक राहील, 4 चा वर्ग 16, 16 क्यू दिस इज इक्वल टू 0. आता हे किती होणार बघा, 16 आणि 9 हे होणार -25 क्यू. तोपर्यंत हे काय काय होते बघितलं पाहिजे. मग -56 आणि 3 ते झाले -53. मग 147 आणि 53 म्हणजे हे 200 होणार, म्हणजे -200 इज इक्वल टू 0. म्हणजेच -25 क्यू इक्वल टू 200 येणार. म्हणजेच क्यू इक्वल टू -8 येणार. त्यामुळे शेवटी व्हॅल्यूज लिहा. पी ची व्हॅल्यू काहीतरी -3 आणि क्यू ची व्हॅल्यू -8. देअरफॉर P equal to -3 and Q equal to -8. This is the final answer. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, हा पण साधारण तसाच आहे. फाइंड P अँड Q. इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एका ठिकाणी P एका ठिकाणी Q आहे. फक्त कंडिशन बदललेली आहे. रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स असं त्यांनी सांगितलं. आपण आपल्या पद्धतीनं सोडवूया सर. गिव्हन इक्वेशन इज 2x² plus 8xy plus py² plus qx plus 2y minus 15 equal to 0. Comparing with ax² plus 2hxy plus by² plus 2gx plus 2fy प्लस सी इक्वल टू 0. ह्याच्याशी कम्पेअर करूया. त्यामुळे व्हॅल्यूज येणार a इक्वल टू 2, h इक्वल टू 4, b इक्वल टू p, 2g इक्वल टू q आहे. त्यामुळे g इक्वल टू q अपॉन 2, 2f इक्वल टू 2 आहे, म्हणजेच f इक्वल टू 1 आणि c इक्वल टू -15. या पद्धतीने त्यांनी इक्वेशन दिले, त्याच्यावरून आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता ह्या पॅरलल लाईन्स आहेत म्हणून सांगितले. धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स
ए पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईनची कंडिशन अशी आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0. एच स्क्वेअर इक्वल टू ए बी घेतलं तरी पण चालते, काही अडचण नाही. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. एच ची व्हॅल्यू आहे 4, त्याचा स्क्वेअर, मायनस ए आहे 2, बी ची व्हॅल्यू आहे इक्वल टू 0. देअरफॉर 16 मायनस 2p इज इक्वल टू 0. म्हणजेच हे काय होणार, 2p इक्वल टू 16 येणार. देअरफॉर p इक्वल टू 8 येणार. तुम्हाला एक व्हॅल्यू मिळाली. मग p कुणाची व्हॅल्यू आहे, b ची व्हॅल्यू आहे. म्हणजे इथून पुढे तुम्ही b इक्वल टू 8 हे वापरायचं आहे. आता ते मोठं इक्वेशन जे त्याची जी कंडिशन आहे ती घेऊया. नाउ ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0. व्हॅल्यूज वापरूया. 2, 8 मायनस 15 प्लस 2, 1 Q अपॉन 2, 4 मायनस 2, 1 चा स्क्वेअर मायनस 8 Q अपॉन 2 त्याचा स्क्वेअर मायनस 15 4 त्याचा स्क्वेअर, दिस इज इक्वल टू 0. हे एवढं सगळं येईल. आता याच्या पुढं हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि मग तुम्हाला Q ची व्हॅल्यू मिळेल. मग हे किती होते बघा बरं, 15 90 105 15 120 आणि त्याची दुप्पट वजा 240 ते हे 2 ला 2 कॅन्सल, इथे येणार 4Q. त्याच्यानंतर 1 चा वर्ग 1 हे येणार वजा 2. इथं होणार Q स्क्वेअर अपॉन 4, 2 4 ने इकडे भागलवा, 4 2 8 मायनस 2Q स्क्वेअर हे असेल. त्यानंतर 4 चा वर्ग 16, 16 गुणिले 15 करावं लागेल, मायनस मायनस प्लस येणार. बघा बरं, 15 सख्ख 90 शून्य 15 एक्के 15 आणि 9 24 240 येते. दिस इज इक्वल टू 0. मग हे 240 हे 240 कॅन्सल होईल. याला पूर्ण इक्वेशनला मी 2 ने डिव्हाइड करतोय, त्यामुळे हे असेल 2Q मायनस 1 मायनस Q स्क्वेअर, दिस इज इक्वल टू 0. मग त्याच्यात ह्या सगळ्या टर्म इकडं उजवीकडे घ्या किंवा मायनस ह्याच्यामध्ये वापरून टाका. म्हणजे हे काय होईल, Q स्क्वेअर मायनस 2Q प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच येणार Q मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजेच Q मायनस 1 इक्वल टू 0 येईल. देअरफॉर Q इक्वल टू 1 येणार. ही अजून एक व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. मग P इक्वल टू 8 आहे आणि Q इक्वल टू 1 आहे. देअरफॉर P इक्वल टू 8, Q इक्वल टू 1 हे त्यांचे फायनल आन्सर्स येतील.